वेलकम बॅक. स्वागत असेल. थँक्यू सो मच. विजय भोयांचा आवाज ऐकलात आपण मायक्रोफोन म्हणा. आई गावदेवी चषक कोल्ही 2025 अगदी या इव्हिनिंग सेशनमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. वन द टॉस गावदेवी कोल्हे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण. लेट्स प्ले. पहिला चेंडू मैदानाच्या दिशेने ऑन साईडला आणि सरळ चेंडूला फेकून दिले वाईडिश. काऊ कॉर्नर, सीमा रेषा पार. पहिला चेंडूवर स्वॅग से करेंगे स्वागत. षटकार. साईडला क्रॅकिंग स्ट्रोक अगदी पहिल्या चेंडूवर आपण पाहत आहे आणि अप्रतिम पद्धतीचं टायमिंग होतं आणि चेंडू सरळ वाईडिश. काऊ कॉर्नर, सीमा रेषा पार. सरळ निघून गेला 6 धाबेंकरिता. दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहे. ऋषभ आणि तदनंतर अमित. यस, चेंडू हवाय. नवीन सहा धावा स्कोर कार्डवर. अगदी इथून सामना जिंकला रियाश प्रतिष्ठान नागले संघ आणि तिथून आजच्या दिवसातील अंतिम फेरीमध्ये ते जाऊन पोहोचलेत. म्हणजेच ऑन गोईंग मॅच मधील विजयी संघ त्यांच्याशी 2 हात करताना अगदी पाहायला मिळणार आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा अकुटप्याची लेंथ होती. स्लॉक केला या चेंडूला. मिड विकेट दिशेने अगदी खेळला गेला. एक सिंगल धाबेवर समाधान. एकेरीच्या मदतीने 7 धावा या स्कोर कार्डवर आहेत. आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की धावा त्या पद्धतीने नव्हत्या, परंतु आजही सत्र जसं बदललं तिथून अगदी आपण पाहताय धावेंचा वेग सुद्धा वाढला. सचिन जिघाग अगदी या पहिल्या सामन्यामध्ये होते प्लेइंग 11चा हिस्सा. अगदी आपण पाहताय आता या अंतिम सत्रामध्ये पुन्हा एकदा व्हॉलेंटियरच्या भूमिकेमध्ये आणि कामन क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ते सुद्धा उपाध्यक्ष आहेत. एक चांगलं वर्क हे सातत्याने होते. प्रत्येकाचं कामकाज हे खूप महत्वाचं आहे. तुमची निर्णय घेण्याची क्षमता ही तुमच्या अंगामध्ये असली पाहिजे. अगदी आपण पाहता या पदावर आहेत. इथून फटका हवेमध्ये. मिड ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हातकंडामध्ये हा झेल. इथे होईल विकेटचं पतन. अमित याला परतावं लागेल तंबूच्या आशयाला. धक्कवर बाद. 7 अंकांवर पहिला धक्का. सात या अंकांवर पहिल्या विकेटचं इथे झालंय पतन. आणि अगदी आपण पाहताय जिथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न फसला आणि जिथून अगदी आपण पाहताय एक चांगला झेल टिपला गेला. विकेटचं पतन झालंय. 7 अंकांवर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर अमित स्ट्राईक इनला बॅटर आणि तिथून विकेट मिळाली. उत्तम आहे या स्पेलमध्ये. चांगली कामगिरी अगदी सकाळच्या सत्रामध्ये उत्तम याने सुद्धा करून दाखवली होती. 18 चेंडूंचा खेळ. या 18 चेंडूंच्या खेळामध्ये 3 षटकांच्या सामन्यामध्ये एक चांगलं क्रिकेट हे तुम्हाला कमी वेळेमध्ये हाताळावं लागतं आणि हाताळण्याकरिता अगदी आपण पाहता या पहिल्या षटकामध्ये सुरेख सुरुवात झाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर विकेट गेली आहे. यावेळी चांगला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज परंतु इंटू द गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला अजून फील्ड केलं जाईल तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट होतात. आता तिसऱ्या धावेकरिता माणस आहे. डायरेक्टली हिट आहे, परंतु एक एंडने आता धावा येण्याचा हा प्रयत्न. 4 धावा तर कंप्लीट झाल्यात, परंतु अगदी आपण पाहत आहे इथून चेक केलं जाईल. तिसऱ्या धावेकरिता जेव्हा प्रयत्न झाला होता तिथून डायरेक्टली हिट झाला. इथून 3च रन त्या काउंट असतील. चौथ्या धावेकरिता प्रयत्न नसेल. सो या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत, कारण की जिथे डायरेक्टली हिट झाला तिथून थर्ड अंपायर दिलं गेलं होतं पंचांच्या माध्यमातून. इथून चेक केलं जाईल. जर बाद झाला तर 2च धावा असतील, पण बॅटर सेफ आहे. सो 3 धावा इथे मिळणार आहेत. चला, जो निर्णय आहे तोच मान्य करावा लागेल.
या 3 धावा असतील, कारण की ऑफिशियली काही नियम असतात ते आपल्याला मान्य करावे लागतात. ठाऊक आहे, प्रत्येकाच्या अपेक्षा या फार मोठ्या प्रमाणात असतात. प्रत्येक संघाला धावा सुद्धा हवे असतात, परंतु थर्ड अंपायर दिल्या कारणास्तव, कारण की डायरेक्टली हिट सुद्धा होता, म्हणून डिसिजन त्या दिशेनेच पेंडिंग राहिलं. सो या सर्व गोष्टी खूप मायने राखतात. इथून या 3च धावा मिळतील. यस, पंच आपण ऑफिशियली निर्णय द्यायचा आहे पुन्हा एकदा. किती धावा असतील या? यस, 4 धावा. थँक्यू. चला, मॅच ऑन करायचे आहे. एक सिंगल धाव ऍड केली जाईल. 11 या अंकांवर धाव फलक आहे. 11 रन्स ऑन अ कार्ड. 11 धावा या स्कोर कार्ड वर मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर इथून पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. उत्तम याला अगदी आपण पाहताय. विकेट खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लावून अपील. द फिंगर इज गॉन अप. यस्टॅनच्या मधोमध सापडले. खतरे की घंटी वाजली गेली, कारण की अगदी आपण पाहताय अगदी यस्टॅनच्या मधोमध होते. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न अंगलट आला. याला म्हणतात स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेणं. विकेटचं झालं इथे पतन. फलंदाज बाद. रन्स होणं कार्ड. 11 या अंकांवर हे स्कोर कार्ड अगदी आपण पाहताय. अकरा या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर महेंद्र याला अगदी आपण पाहताय. आता इथून सुसज्जित होईल. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक आहे. अगदी ऑफस्टमच्या बाहेर असणाऱ्या चेंडूला अगदी ड्राईव्ह मध्ये कन्वर्ट केलं. वाईट एक्स्ट्रा कव्हर रिझन वरनं जोपर्यंत क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये आला, एक सिंगल धाव ही अगदी मिळते आणि सिंगलच्या मदतीने अगदी धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजे 12 रन्स ऑन अ कार्ड. 12 या अंकांवर ही धाव संख्या ही अगदी स्कोर कार्डवर आहे. अगदी या षटकामध्ये खूप काही महत्वाच्या गोष्टी पाहायला मिळाल्या. धावा सुद्धा आल्या, परंतु विकेट सुद्धा गेल्यात. आणि तिथेच अगदी आपण पाहताय की कामन बॉईज, कामन पाटील 5-1-4-1 हा संघ अगदी मैदानाच्या दिशेने अग्रेसर आहे. धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहताय आतापर्यंत 12 या अंकांवर हे स्कोर कार्ड. पहिल्या षटकाच्या अगदी समाप्तीनंतर ही धाव संख्या पाहायला मिळते. बारा या अंकांवर स्कोर कार्ड आहे. 12 रन्स ऑन अ कार्ड. चांगल्या पद्धतीची फलंदाजी इथून आकारावी लागेल. सुरुवात योग्य त्या पद्धतीने अगदी पाहायला मिळाली आणि जिथून 12 धावा या स्कोर कार्डवर आहेत. आता या सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवर त्याने गोलंदाजी अगदी महत्वाची आहे. आणि प्रकाश तुंबडा एपी या गोलंदाजाला आपण पाहताय. कामन क्रिकेटचं एक मोठं नाव, तेच अगदी आपण पाहू शकाल. प्रकाश तुंबडा एपी यांना अगदी आपण पाहताय. अगदी कमी वेळेमध्ये सुरुवात केली होती या खेळाडूने आणि जवळजवळ जे सातत्य ठेवले आणि सातत्यामध्ये आपल्या नावाची ओळख आहे ना, ती प्रामुख्याने या खेळाडूने निर्माण केले.
यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जिथून एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेकरिता अगदी प्रयत्न यशस्वी होत असताना यस तन्मय पाटील आपण यायचं आहे. आपल्याकरिता कॅश प्राइज जे 7 षटकार आले होते. आदरणीय सन्माननीय गणेशजी पाटील या ठिकाणी आपण पाहू शकाल ते सुद्धा उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आपण करूया शब्द सुमनानी स्वागत. फटका हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. एलिव्हेशन तर आहे, डिस्टन्स गाठेल का आणि काय योग्य झेल टिपलाय. गुड ॲथलेटिसिझम वर्क बाह्य, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज इथे होईल बाद. विकेटचं झालंय पतन. चौदा या अंकांवर स्कोर कार्ड. विकेटचं झाले अगदी पतन. आणि ज्या पद्धतीने चेंडू जास्तीत जास्त एलिव्हेशन मध्ये होता, एक चांगला झेल परिवर्तित केला आणि अतिशय सुरेख पद्धतीने वैभव धावत पळत त्या दिशेने गेले आणि योग्य त्या पद्धतीचे अगदी आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण झालं आणि विकेट मिळाली. लिव्ह केले या चेंडूला. पंचांचा इशारा अगदी आपण पाहत आहे. वाईट अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल. याचं तन्मय पाटील आपण यायचं आहे. कॅश प्राइज आपल्या या ठिकाणी जमा झालंय, जे आपल्याकरिता लागलं होतं. रियांश प्रतिष्ठान नवीनजी भोईर यांच्या माध्यमातून यावेळेस लिव्ह केले या चेंडूला, परंतु लेंथ जास्तीत जास्त बाहेर आहे आणि अतिरिक्त धाव ही पुन्हा एकदा स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचलंय. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर पुन्हा एकदा मिळते आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. एकंदरीत 16 अंकांवर. हलकासा इंजरीने त्रस्त आहे प्रकाश, परंतु अगदी या संघाकरिता हे एफर्ट्स देण्याचे प्रयत्न आहेत. यावेळी चांगली लाईन, अगदी जो कट होत चेंडू सरळ निघून गेला यस्ती रक्षक यांच्या हातखंडामध्ये आणि इथून आपण पाहू शकाल यस पंचांनी तर फेअर डिलिव्हरी दिले, परंतु इथून अगदी चेक केलं जाईल. थर्ड अंपायर वाईड आहे की नाही या सर्व गोष्टी मायने राखतील. गणेश हिरेकर सर अगदी आपण बाधा या ठिकाणी आहेत. प्रशांत पुन्हा एकदा बिझी होत असताना डीबीएन लाईव्ह नेटवर्क. इट्स अ फेअर बॉल. सो जो डिसिजन पंचांनी दिलाय त्यावरच अगदी भर द्यावी लागेल आणि म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाचा जो रिव्ह्यू आहे तो सुद्धा या ठिकाणी झालाय समाप्त. आतापर्यंत धावफलक 16 या अंकांवर 16 रन्स ऑन अ कार्ड. दर्पण अगदी नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने पुढा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न अगदी आपण पाहताय. अगेन्स्ट द रन ऑफ प्ले खेळत असताना कुठेतरी जी मानसिकता आपण पाहताय ना अक्रॉस द लाईनने आहे. म्हणून अक्रॉस द लाईन क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट हे नेहमीच आपण म्हणतोय. चेंडू बॅटवर घेणं खूप महत्वाची भूमिका, परंतु खूप चांगला स्विंग आहे. यावेळेस ऑन साईडला फुल टच चेंडू होता. पॅड लाईन इज ऑलवेज अ बॅड लाईन. पनिशमेंट स्वरूपी योग्य ते वळण. मिळतील धावा 6. षटकार. या अंकांवर स्कोर कार्ड 22. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 22 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या गेल्यात. हलकीशी लेंथ यावेळेस फुलर लेनची होती. कंट्रोल सुटलं. स्विंगिंग डिलिव्हरी ही ताकद आहे या गोलंदाजाची आणि गेले कित्येक वर्ष आपल्या बोटातील जादू या क्रिकेटच्या पटलावर फिरवली गेले. 22 धावा या स्कोर कार्डवर 22 रन्स ऑन अ कार्ड. एक चांगली सुरुवात अगदी झाली होती, परंतु विकेट फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट. आम्ही इथं बाद झाल्यानंतर अगदी आपण पाहत आहे की तिथून फलंदाजी थोडीशी विखुरली गेली, परंतु हा मोठा स्ट्रोक आलाय ज्याने कॉन्फिडन्स अगदी वाढेल. 22 या अंकांवर हे धाव फलक. आता इथून शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. कुठला संघ असेल जो रियांश प्रतिष्ठान नागले या संघाशी 2 हात करणार आहे. आता या सर्व गोष्टी खूप मायने राखणार आहेत. इथून दर्पण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. हा शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रकाश ॲपी मैदानाच्या दिशेने सुसज्जित होईल.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, विकेट किपरचा सहारा. विकेट मिळाली. दर्पण्याने या अगोदरच्या चेंडूवर षटकार ठोकला होता, परंतु शेवटच्या अंतिम चेंडूवर एक चांगला कंट्रोलयुक्त, यावेळेस इन स्विंगर आतमध्ये चेंडू आला आणि आतमधल्या आलेल्या चेंडूवर प्रत्युत्तर नव्हतं. फलंदाज बाद होईल. आणखी एक धक्का तंबूच्या आशयाला. थँक्यू. या मी विनंती करेन गणेशजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राइज देऊन सन्मानित करायचं आहे. 7 षटकार आले होते, त्याकरिता 3500 रुपयांचं कॅश प्राइज हे रियांश प्रतिष्ठानकडनं अगदी आहेत. पैसा खूप अगदी आपण पाहत आहे मोठ्या प्रमाणामध्ये. अगदी हे प्रेम आहे क्रिकेटवरचं. रियांश प्रतिष्ठान नवीनजी भोईर यांच्या माध्यमातून आणि गणेशजी पाटील अगदी हे कॅश प्राइज सुपूर्द करत असताना, म्हणून कर्म हेची देव आणि कर्म हेची फळं या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मेहनत करत राहा, फळची चिंता नका करू, या सर्व गोष्टी मायने राखतात. 22 या अंकांवर धावफलक 22. पहिल्या षटकामध्ये अगदी 12 धावा आल्या होत्या, तर या षटकामध्ये जवळजवळ 10 धावेंचं हे षटक राहिलं आणि आतापर्यंत 22 या अंकांवर हे धावफलक. स्लॉग ओव्हरला अगदी इथून सुरुवात होईल. हे शेवटचं आणि अंतिम षटक असेल. या शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर विकास या गोलंदाजाला आणलंय आणि अगदी त्याची ओळख याच परिसरामध्ये बुमराह या नावाने सुद्धा आहे. आता बुमराह मैदानाच्या दिशेने फलंदाजांना गुमराह करेल का हे सुद्धा पाहणे योग्य. इथून तिसरं षटक. 22 या अंकांवर धावफलक. पाटील 5141 हा संघ आपण पाहताय. ओहो, कट करण्याचा प्रयत्न होता जिथून सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये आणि आता चॅलेंज केलंय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. सो पुन्हा एकदा गणेशजी हिरेकर सर जॉईंट होतील थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि आमचे प्रशांत भगत पुन्हा एकदा डिजिटल ऑपरेटरच्या माध्यमातून डीबीएन लाईव्ह नेटवर्क पाहायला मिळणार आहे. सो ऑनफिल्ड जो डिसिजन आहे तोच मान्य करावं लागेल, कारण की अगदी ताण थोडंसं अवघड आहे दिसण्याकरिता. म्हणजे जो अंपायर्स कॉल असेल हा, म्हणजे जो रिव्ह्यू असेल तो बाधित राहील, रिव्ह्यू लॉस नसेल हे लक्षात घ्यायचं आहे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका तर हवेमध्ये, एलिव्हेशन तर आहे, परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षक उभा असेल आणि त्याच्या हातखंडामध्ये आणखी एक झेल विसावलाय. फलंदाजाचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. आणखी एक विकेटचं पतन, फलंदाज बाद. छत्रपती झालं ग माय ग निश्चयांचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. शिवबा लढला म्हणून अखंड महाराष्ट्र घडला आणि अखंड महाराष्ट्राचे देवस्थान छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचं नमन. सह्याद्रीचा सिंह गर्जला, शिव शंभू राजा, दरी दरीतून नाद गुंफला महाराष्ट्र माझा. वयाचा 49व्या वर्षी मात्र वीरमरण आलं, परंतु अगदी त्या अगोदर जो पराक्रम घटित झाला ना, त्या सर्वांचे आपण पाहू शकाल ऋणी आहोत. 23 या अंकांवर धावफलक, जिथे विकेट मिळाले या स्लॉग ओव्हरमध्ये
खूप काही घटित होत आहे. दोन्ही संघ अगदी आपण पाहत आहे वरचढ ठरण्याचा अगदी हा प्रयत्न होत आहे. कॉन्सन्ट्रेट खूप महत्वाचा असेल. आता इथून त्या दृष्टिकोनातून ही फलंदाजी योग्य असेल का? नव्याने बॅटर हर्षद याला अगदी आपण पाहताय. तर पुन्हा एकदा मिस्टर विकास गोलंदाजी मार्गवर सुसज्जित होईल. यावेळेस योग्य लेंथ योग्य लाईन पाहायला मिळते. जागावरून खेळण्याचा हा प्रयत्न, आउटसाइड ऑफ अगदी खेळण्याचा हा माणूस चिरागच्या माध्यमातून आपण पाहताय. आणि जिथून चेंडू पर्यंत पोहोचले नाही, सरळ चेंडू यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातो. डॉट बॉलची सांगता इथून अगदी आपण पाहताय. 23 अंकांवर हे स्कोर कार्ड. लाईन लेंथ लेफ्ट हँडर गोलंदाजाची खूप महत्वाची असेल. गेली कित्येक वर्ष एक डावकर त्याचा गोलंदाज आपली कामगिरी चूक बजावतोय. त्यालाच आपण यष्टांच्या मागे अगदी पाहू शकाल. प्रकाश तुंबडा एपी आणि एक व्हेरिएशन कसं असावं हे त्याकडनं शिकणं खूप महत्वाची भूमिका आहे. योग्य त्या पद्धतीने लेन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पिक केलं या स्ट्रोकला आणि इझिली डिस्पॅच सुद्धा केलंय. या महत्वाच्या धावा आहेत. म्हणायचं झालं तर ऑक्सिजन लेवल वाढवण्याचं काम करतील. मिळतील धावा 6. फटक्यामध्ये आहे वजन. धावा सुद्धा मिळतील अर्धा डझन 6. $29 रन्स ऑन अ कार्ड. प्रत्येक धावेंचं आता इथे स्वागत असेल. पाटील 5-1-4-1 कामण हा संघ आपण पाहू शकाल. योग्य पद्धतीने अगदी फटका तेवढा जोर नव्हता, परंतु फोर्सने चेंडू एवढा प्रचंड निघून गेला की इंटू द गॅप मध्ये खेळला आणि त्याचं बेनिफिट सुद्धा मिळालं. 6 महत्वपूर्ण धावा या स्कोर कार्डवर. 29. पुन्हा एकदा सरप्राइझिंग डिलिव्हरी होती. अगदी हा आहे एक वेगवान गोलंदाजाचा परफ्यूम बॉल, ज्याला सुगंध देऊन जाणारा चेंडू आपण नेहमीच संबोधतो. अगदी डॉट बॉल येईल. डॉट बॉलच्या माध्यमातून 29 या अंकांवर हे स्कोर कार्ड बाधित असेल. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. ऑन साइडला पळवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. लॉंग ऑन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला उचलून फील्ड केलं गेलंय. एक सिंगल धाबेवरच इथे समाधान. एकेरीच्या मदतीने धावपुल्लक 30 रन्स ऑन कार्ड. 30 या अंकांवर ही धावसंख्या शेवटचा आणि अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी राहिली, कारण की पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा अगदी आपण पाहिल्या. या स्पेलमध्ये सुद्धा आतापर्यंत 5 चेंडूकडे 10 धावा, अगदी 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. म्हणजे चांगली गोलंदाजी राहिली मिस्टर विकासाची सुद्धा. आता इथून शेवट गोड करावा लागेल. एक मोठा फटका तर आला चिरागच्या बॅटमधनं आणि इथून शेवटच्या अंतिम चेंडूवर विकेटचं झालं इथे पतन. बेल्स झाले डिस्ट्रॉय. फलंदाज बाद होईल. म्हणजे 30 या अंकांपर्यंत संघाची कामगिरी रोखलंय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना पाटील 5-1-4-1 कामना संघ जाऊन पोहोचलाय. 30 रन्स ऑन अ कार्ड. 31 धावेंची आवश्यकता ही समोर असणार आहे. काही 31 धावा परिपूर्ण केल्या जातील, कारण की 10.33 ची सरासरी प्रत्येक षटकागणिक आहे. काही ते रोखलं जाईल, कारण की गोलंदाजी सुद्धा तितकीच ताकदीची आहे, ज्यामध्ये दर्पण हार्दिकचा स्पेल खूप मायने राखणार आहे. परंतु समोरच्या संघाकडे सुद्धा एक चांगली बॅटिंग लाईनअप असेल. काही या धावा पोषकतेने कंप्लीट केल्या जातील आणि कुठला संघ असेल जो रियांश प्रतिष्ठान नागले या संघाशी 2 हात करेल हे चित्र आपल्याला ठाऊक पडणार आहे. चर्चा चालू राहील. देऊया आपण डीजे महेंद्रला संधी आणि अगदी येऊया आपण सेकंड उत्तरार्धाच्या खेळामध्ये.
मॅटर केलाय पुण्यात साहेब माफ करा पुण्यात एकटाच मॅटर केलाय पुण्यात साहेब माफ करा पुण्यात एकटाच मॅटर केलाय पुण्यात साहेब माफ करा पुण्यात एकटाच मॅटर केलाय पुण्यात साहेब माफ करा पुण्यात 31 धाब्यांचं लक्ष्य हे अगदी समोर आहे आणि 31 धाब्यांचा पाठलाग करण्याकरिता प्रकाश तुंबडा एपी आदिनाथ या फलंदाजाला अगदी आपण पाहत आहे 31 धाब्यांचं लक्ष अगदी इथून समोर असेल. आता या लक्ष्यांचा पाठलाग तर करायचा आहे परंतु हा पाठलाग यशस्वीरित्याने होईल की नाही हे सुद्धा सांगू शकत नाही. प्रकाश थोडासा इंजरीने त्रस्त आहे परंतु मी म्हटलं की संघाकरिता अगदी हे एफर्ट्स देण्याचे प्रयत्न आहेत. आता इथून योग्य ती सुरुवात खूप महत्त्वाची असेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक हे खूप काही सांगून जाणार आहे की हा सामना कोणाच्या दिशेने वळेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. नेहमीच अनिश्चिततेला थारा नाही हे नेहमीच आपण पाहिलंय. कुठला संघ असेल जो रियांश प्रतिष्ठान नागले या संघाशी 2 हात करताना अगदी पाहायला मिळेल. पहिलं स्पेल हाताळण्याकरिता हार्दिक या गोलंदाजाला आपण पाहताय चांगल्या पद्धतीचे गोलंदाजी केले या संपूर्ण दिवसामध्ये परंतु तीच कन्सिस्टंटली अगदी तुम्हाला ठेवावी लागते. आणि क्रिकेटमध्ये लंबे रेस का घोडा जर बनायचं असेल तर तुम्हाला थोडासा शरीराकडे सुद्धा लक्ष देणं व्यायाम हे खूप महत्त्वाची भूमिका आहे. स्टार्ट ऑफ द मॅच लेट्स प्ले. पहिला चेंडू अगदी ऑप्शनच्या बाहेर ऑन साईडला वळवला गेलाय. पैडिश कॉर्नर रिझनमध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण होत आहे एक सिंगल धाबेवरच इथे समाधान व्यक्त करावं लागेल. स्ट्राईक रोटेट केली जाते. पहिली अगदी धाव बॅटच्या माध्यमातून अगदी प्रकाशाच्या बॅटमधनं एक सिंगल धाव. आदिनाथ याने मागच्या सामन्यामध्ये खूप महत्त्वाची अगदी भूमिका अदा केली होती. सकाळच्या सत्रामधील सामना क्रमांक पहिला आपण पाहिला आणि जिथून अगदी आपण पाहताय आदिनाथ पुन्हा एकदा आता ही सुरुवात कशी असेल कारण की हार्दिकने आतापर्यंत प्रत्येक फलंदाजाला थोडासा कुठेतरी मात्र आपण पाहू शकाल विचार आणि विनिमय करायला लावलाय. लेन बॉल आकुडप्याच्या सर्व चेंडू आणि तदनंतर आपण पाहू शकाल तर त्याची विशेष करून गुणवत्ता. आता या सर्व गोष्टी या स्पेलमध्ये कशा पद्धतीने असतील कारण की समोर बॅटर सुद्धा तेवढाच टेक्निकली आहे आदिनाथ. यावेळेस बॅकफुटला जाऊन खूप चांगल्या पद्धतीने ग्लान्स केलं या चेंडूला आणि अगदी आउटफील्ड जी आहे ती फास्ट त्या दिशेने पॉइंट आणि गली रिझन मधनं चेंडूला काढलं. चेंडू सरळ निघून गेला. बॅकवर्ड थर्डमॅन सीमारेषा पार. मिळतील आदिनाथ त्याच्या बॅटमधनं हा चौकार. 4 धावा. चौकट पे तेरे सर झुकाया है मेरे साई मेरे सर पर तेरे ही रहमतों का साया है. मैंने आजमाया है हर उस मुसीबत में लेकिन संकट में मेरा साई नाम ही काम आया है. उल्टा चेंडू ऑन साइडला फक्त आणि फक्त दिशा दिली. दिशा से भटकोगे तो मिलेंगे फटके वरना मुन्ना रहे जाओगे लटके. चेंडू फरार. मिळतील धावा 4. चौकार. बॅक बाउंड्रीज. स्कोर कार्ड 9 या अंकांवर 9 रन्स ऑन अ कार्ड. कुठल्या दिशेने खेळायचं ना ही सुद्धा मानसिकता खूप महत्त्वाची असते आणि त्याच मानसिकतेने अगदी खेळी करत असताना आदिनाथ म्हणून म्हटलं की टेक्निकली अगदी स्ट्रॉंग आहे म्हणून हार्दिकाची ही गोलंदाजी त्याच्या अगेन्स्ट कशी असेल हे आतापर्यंत आपण पाहत आहे की हावी ठरला या 2 चेंडूंवर मिस्टर आदिनाथ. समोरच्या दिशेने अगदी आपण पाहत आहे खूप चांगला स्ट्रोक आहे ग्राउंडेडली. त्या दिशेने क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडूला उचलून फील्ड केलं जात आहे. याला म्हणतात इनिंग बिल्ड करणं कारण की बघा प्रत्येक चेंडू तुमच्या बॅटच्या टप्प्यामध्ये येणार नाहीये म्हणून कॉन्सन्ट्रेट देऊन खेळणं एका बॅटरची ही मानसिकता असते आणि एकदा इनिंग बिल्ड करायची असेल तर याच मानसिकतेने खेळावं लागतं. सिंगल घेतली सन्मान दिला आणि स्ट्राईक रोटेट केली जाते. 10 या अंकांवर धावफलक. 14 चेंडू आणि अजून सुद्धा 21 धावींची आवश्यकता हे समोर असेल. 10 धावा अगदी स्कोर कार्डवर दुहेरी आकडा गाठलाय. यावेळेस ऑन साईडला प्रकाश तुंबडा एपी आतापर्यंत शांत होता आणि त्याच्या बॅटमधनं हा मोठा फटका. कॉन्फिडन्स लेवल हाय असेल. मिळतील धावा 6. बॅकफुट पंच. षटकार.
16 या अंकांवर हे धाव फलक अगदी विजय आणि पराभवचं जे अंतर आहे ते हळूहळू कमी होत असताना 15 धावींची आवश्यकता आता इथून समोर असेल. कणकर फटका होता, बॅकफुटला जाऊन अगदी वेट परिपूर्ण ट्रान्सफर केलं आणि पुलच्या फटक्यामध्ये अगदी आपण पाहू शकाल शॉटम पुलचा फटका कणखर होता. 16 या अंकांवर धाव फलक आता विजयी होण्याकरिता 15 धावींची आवश्यकता. येणारे चेंडू असतील 13 चेंडू 15 धावा. अगदी फटका फसलाय, झेल महत्वाचा असेल. झेल खाली 2 क्षेत्ररक्षक, यष्टिरक्षक आणि गोलंदाज आमने सामने आले, परंतु हार्दिक याने एक चांगला झेल घेतलाय. इथे विकेट मिळाली, ही महत्वाची विकेट आहे. काही इथून मोमेंटम शिफ्ट होईल का हे सुद्धा पाहणं योग्य. घेऊया एक डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 12 चेंडू 15 ची आवश्यकता. सोळा या अंकांवर हे धाव फलक आता नव्याने बॅटर मिस्टर गणेश या फलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. थोडासा वेळ अजून घ्यायला हवा होता मिस्टर प्रकाश तुमडे हॅपी याने, परंतु मोठा फटका मारण्याचा अगदी हा माणूस झाला. म्हणून क्रिकेटच्या पटलावर प्रत्येक चकाकणारं हे सोनं नाही, म्हणून अच्छे गेंदू का सन्मान ही सुद्धा खूप महत्वाची बाब. परंतु अगदी या संघाच्या धावेंकरिता गेला आणि त्या ठिकाणी विकेट मिळवली. 16 या अंकांवर पहिलं षटक अगदी महागडं ठरलं हार्दिक याचं, कारण की दोन्ही सामन्यांमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी ही करून दाखवली होती. म्हणून जर समोरचा संघ कणखर आहे, प्रत्येक सामन्यामध्ये अगदी आपल्याला आपलं पोटेन्शियल हे नेहमी दाखवावं लागतं. 16 या अंकांवर धावफलक या सेकंड स्पेलमध्ये दर्पण या गोलंदाजाला आणलंय. तर आदिनाथ आतापर्यंत एक चांगल्या टेक्निकने खेळत असताना 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये एक सिंगल वैयक्तिक 9 धावेंवर तो खेळी करतोय. 16 या अंकांवर हे धाव संख्या दर्पण या स्पेलमध्ये. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक, बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा भेदून चेंडू झालाय पुन्हा एकदा रफू चक्कर. मिळतील धावा 4, चौकार. याला म्हणतात ऑन मेरिट आणि ऑन दी टोस खेळला. ज्या दिशेने चेंडू आला त्याच दिशेने खेळण्याची मानसिकता. म्हणून मी अगोदरच उल्लेख केला की आदिनाथ एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फलंदाज आणि इथून या 4 धावेंच्या मदतीने स्कोर कार्ड 20 या अंकांवर आता 11 धावेंची आवश्यकता. येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये रन बॉल सिच्युएशन ऑलमोस्ट अगदी आपण पाहत आहे. आता समोरच्या दिशेने पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक आहे, जिथे लॉंग ऑफ रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक असतील. एकच धावेवर अगदी हे समाधान व्यक्त करावं लागेल. बुनबुन से घट भरता आहे, थेंबे थेंबे तळे साजे. त्या पद्धतीने एक धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि एकेरीच्या मदतीने 21 या अंकांवर ही धाव संख्या एक चांगल्या स्थितीमध्ये. गावदेवी कोल्ही हा संघ अगदी पण पाहत आहे. 21 या अंकांवर स्कोर कार्ड, 10 धावींची आवश्यकता. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये 7 आणि प्रतिसाद द्यावा लागेल. गणेश एक इंडिया पण पाहत आहे. ऑन साइडला फक्त आणि फक्त दिशा दर्शवले, त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातकंडामध्ये एक सुरेख झेल. काय इथून अजून काहीतरी शिल्लक असेल का? कारण की क्रिकेटच्या पटलावर जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही ना, तोपर्यंत आपण भविष्यवाणी करू शकत नाही. इथे विकेट मिळाली, फलंदाज बाद होईल. हा बसेल आणखी एक धक्का. काय पाहिजे बायांना मग? सोन्याचा हार मागतात, सोन्याचा हार. हे सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गहार ग, बाया झायल्या गहार मागतात सोनियाचा हार ग. 21 रन्स ऑन कार्ड, 21 या अंकांवर ही धाव संख्या. अगदी एक चांगला झेल टिपला गेला. तर नव्याने बॅटर मिस्टर रोहित मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहे. ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न बीट झाले, म्हणून मी म्हटलं की प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे.
जर मोठ्या धावसंख्या चेज होऊ शकतात तर छोटी धावसंख्या सुद्धा डिपेंड होऊ शकते, परंतु ही मानसिकता तुमच्या अंगामध्ये असणं, तुमच्या संघामध्ये असणं खूप महत्वाची बाब आहे. आता इथे 21 धावा, अजून सुद्धा 8 चेंडू आणि 10 धावींची आवश्यकता असेल. यावेळेस खोलवर लेंथ होती, ड्राईव्हचा फटका सुंदर आहे, डीप कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अजून अगदी फील्ड केलं जाईल. एक सिंगल धावेवरच इथे समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने 22 या अंकांवर ही धाव संख्या अजून सुद्धा आवश्यकता आहे 9 धावेंची आणि येणारे चेंडू असतील आता इथून 7 चेंडू आणि 9 धावेंची आवश्यकता. आदिनाथ खूप महत्वाचा फलंदाज असेल या रनचेस मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, झेल हवेमध्ये, झेल खूप महत्वाचा. अमित आहे या झेल खाली, तो चुकी करणार नाहीये. म्हणून या अगोदरच मी म्हटलं की छोटी धावसंख्या नेहमीच डोकेदुखी असते. आता इथून ही मेहनत वाढवावी लागेल, कारण की आदिनाथ मैदानाच्या दिशेने सेट फलंदाज, तो झालाय बाद. आता सिच्युएशन परिपूर्ण दोलायमय अवस्थेमध्ये. येणारे चेंडू 6 चेंडूंमध्ये 9 धावेंची आवश्यकता अजूनही शिल्लक असेल. महत्वाच्या या लढतीमध्ये सामना रंगतदार स्थितीमध्ये. 6 चेंडू 9 धावेंची आवश्यकता. आता इथून थोडासा आपण पाहू शकाल समस्या निर्माण झाले फलंदाजी करणाऱ्या संघाला, म्हणून समस्या आहे, परंतु समाधान सुद्धा तुमच्याकडेच आहे. म्हणूनच एक भगवद्गीतेमध्ये प्रभू श्री कृष्णाने सुंदर गोष्ट सांगितले की संसार में ऐसा कोई मनुष्य नहीं जिस मनुष्य को समस्या ना हो, और ऐसी कोई समस्या नहीं जिस समस्या का समाधान ना हो. म्हणजे समस्या सुद्धा जटिल आहे, परंतु समाधान हे तुमच्या हातखंडामध्ये आहे. आता येणारे चेंडू आहेत 6 चेंडूमध्ये 9 धावेंची आवश्यकता. सामना अजूनही समाप्त झाला नाहीये, कारण की सामन्यामध्ये अगदी आपण पाहताय रंगत वाढलंय आणि या रंग भरण्याचं काम अगदी गोलंदाजाने केलं. दर्पण याने मनामध्ये दडपण न ठेवता योग्य ती गोलंदाजी हाताळली आणि आतापर्यंत या सामन्यामध्ये जिवंत ठेवलंय. अगदी पाटील 5-1 4-1 या संघाला, आणि योग्य त्या पद्धतीचे आपण पाहू शकाल हा बॅलन्सिंग सामना आहे. आदिनाथ थोडासा अगदी प्रेशरमध्ये, कंट्रोल अजून असायला हवा होता या शॉटवर, परंतु फटका फसला आणि अमिताने चुकी केली नाही. एक चांगला झेल परिवर्तित केला. आता हे शेवटचा अंतिम स्पेल हाताळण्याकरिता महेंद्र या गोलंदाजाला आणलंय. तर एक एंडने कैलास जो नव्याने बॅटर आहे आणि रोहित अजून सुद्धा मैदानाच्या दिशेने, तो असेल स्ट्राईक एंडला. आता रोहितकडे मात्र तेवढी कॅपॅसिटी असेल का हे सुद्धा चेक केलं जाईल. फटका तर हवेमध्ये, अमित पुन्हा एकदा या झेल खाली आणि अगदी झेल झालाय परिवर्तित. सेकंड अटेम्प्ट मध्ये विकेटचे ते झालंय पतन. टाळ्यांचा कडकडाट. थोडंसं अंडर प्रेशर मध्ये हा सामना गावदेवी कोल्ही संघ अडचणीमध्ये सापडतोय. येणारे 5 चेंडू विजयी होण्याकरिता 9 धावेंची आवश्यकता. समस्या अगदी वाढली गेले. येणारे चेंडू आहेत 5 चेंडूंमध्ये 9 धावेंची आवश्यकता. आता अगदी डगआउट सुद्धा आपण पाहू शकाल थोडंसं प्रेशर मध्ये असेल, परंतु या सिच्युएशन मधून अगदी संघाला जर बाहेर काढायचं असेल तर थोडासा कॉन्फिडन्स लेवल हा वाढवावा लागेल. म्हणून आत्मविश्वासाने खेळ होणं ही खूप महत्वाची बाब आहे. तो आत्मविश्वास वाढला जाईल का हे सुद्धा पाहणं योग्य. इथून नव्याने बॅटर वैभव मैदानाच्या दिशेने. 9 धावींची आवश्यकता अजून सुद्धा समोर आहे. महेंद्र इथून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला आखुट्याप्याची लेंथ आणि भिरकावून दिला या चेंडूला. महत्वाच्या क्षणी महत्वाचा हा षटकार. अप्रतिम. याला म्हणतात दुनिया झुकतीये
लेकिन झुकाने वाला चाहिए 6 षटकार. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीसारखी सपकन ही बॅट फिरली आणि सरळ चेंडूला फेकून दिलं मिड विकेट सीमारेषा पार. आतापर्यंत जगदंब, तुळजा आणि भवानी या 3 तलवारीने अगदी या महाराजांचा पराक्रम आपण पाहिलाय. परंतु क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फेवरेट बॅटने मारलेला हा षटकार आता स्मरणामध्ये राहील सर्वांच्याच, कारण की अंडर प्रेशरमध्ये आहे. ओहो, आउटसाइड ऑफ. आता ही दगदग, कतरे की हलकीशी घंटी. पंचांनी तर वाईट दिलाय, परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र चॅलेंज केलंय. आता पुन्हा एकदा गणेशजी हिरेकर सर जॉईंट होतील आणि आमचे प्रशांतजी भगत डिजिटल ऑपरेटर पुन्हा एकदा बिझी मोडमध्ये जाताना पाहायला मिळतील. 3 धाब्यांची तर आवश्यकता आहे. इथून वाईट जर आला तर 2 धाबा, लिगली आली तर पुन्हा एकदा 3 धाबा असतील. पंचांनी तर वाईट दिलाय. यस, परिपूर्ण चित्र समजत नाही, म्हणजेच अंपायर कॉल्सच असेल, कारण की त्याने यष्टीरक्षक अगदी मध्यंतरी असतो आणि म्हणूनच ते चित्र म्हणजे अंपायर कॉल. सो इथून वाईटच असेल आणि रिव्ह्यू बाधित आहे, म्हणजेच इथून 2 धाब्यांची आवश्यकता ही समोर असणार आहे. आणि येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 4. पहा, सिच्युएशन बदलायला वेळ लागत नाही, म्हणून आपण क्रिकेटला सुख आणि दुःखांमध्ये नेहमीच तोललंय. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ खेळण्याचा प्रयत्न. इथून अगदी आपण पाहू शकाल एक चांगला चेंडू रिलीज झाला. बीट झालेत, अजून सुद्धा 3 चेंडू आहेत आणि आवश्यकता असेल 2 धाब्यांची. आता पहा, एक धावेंचं किती महत्व आहे, म्हणून मी म्हटलं की क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव इज मोस्ट इम्पॉर्टंट. 3 चेंडू शिल्लक असतील, 2 धाब्यांची आवश्यकता अजून सुद्धा समोर. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा मिस्टर वैभव. यावेळेस फटका अगदी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि अगदी इम्पॅक्ट थोडासा यष्ट्या सोडून जाणारा होता. आउटसाइड ऑफ होता आणि लेग बाईचा इशारा आलाय. आता स्कोर इज लेवल नाव. आता 2 चेंडू 1 धाब्यांची आवश्यकता. इथून डॉट बॉल खूप मायने राखणार आहे. जो षटकार आला ना, तो सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक झाला, परंतु गोलंदाज सुद्धा अजून हार मानायला तयार नाहीये. इथून अगदी एक चांगली लेंथ हाताळली गेली, हलकासा चेंडू कट झाला, आतमध्ये वळाला आणि जिथून लेग बाईच्या रूपाने 1 धाव आले. परंतु महत्वपूर्ण काय तर स्कोर लेवल झालाय. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम, म्हणजेच तुम्हाला ही धाव घ्यावीच लागेल. आता इथून आपण पाहताय स्कोर तर लेवल झालाय. 2 चेंडू आणि 1 धाबींची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर महेंद्र पुन्हा एकदा इथून सुसज्जित होतील. अवतीभवती पहा, क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहताय सजवलं गेलंय, जवळजवळ शेजारीच म्हणावं लागेल. ओहो, बीट झाल्यात आणि विकेटचं इथे होईल पतन. शर्यत अजून संपली नाही, मी अजून जिंकला नाही. मैदानाच्या दिशेने ही झाले दुगदुग सुरू, म्हणून क्रिकेटच्या पटलावर प्रत्येक धाव खूप महत्वाची. आता या एका धावेभोवती संपूर्ण अगदी संघाचं ही सुरू झाले परिक्रमा. कुठल्या संघाची सरशी होईल, गेम इज ऑन. आणि देऊया आपण पुन्हा एकदा डीजेला संधी. हे सुंदरा, बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. काय मॅच, शेवटच्या चेंडूवर 1 धावेची आवश्यकता. अप्रतिम मॅच रंगत असताना, म्हणून सातत्याने आपण खेळाच्या माध्यमातून म्हणतो ना की जिंदगी उसी के साथ खेलती है, जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. दुख दर्द तो यहाँ पे भरे पड़े, लेकिन हौसले सबके अलग अलग है. कोई संघर्ष में बिखर जाता है तो कोई खिलाड़ी संघर्ष करके निखर जाता है. आता या संघर्षातून तुम्हाला वाट शोधावी लागेल, या संघर्षातून तुम्हाला पुनरागमन करावं लागेल. एकीकडे आपण पाहताय की पाटील 5141 कामना संघ, तर दुसरीकडे आयोजकांचा संघ गावदेवी कोल्ही. परंतु सिच्युएशन कशी असेल, परंतु मॅच मध्ये रंगत भरले. चला, दोन्ही संघांना आपण टाळ्यांच्या गजरामध्ये शुभेच्छा देणार आहोत. 1 चेंडू 1 धावेंची आवश्यकता. ओहो, दुगदुग आहे मैदानाच्या दिशेने. सामन्यामध्ये परिपूर्ण. आता स्ट्राईक एंडला मिस्टर संजय. काय घडेल या मॅच मध्ये,
ओहो, डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, एका धावेचं महत्व. 4 चेंडूंमध्ये अगदी आपण पाहिलं की परिपूर्ण सामना फिरलाय आणि फिरवण्याचं काम गोलंदाजाने केलं. हे चक्रव्यूह होतं. काय अप्रतिम गोलंदाजी. याला म्हणतात सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. कूल अँड काम राहिला या सिच्युएशन मध्ये आणि ही मॅच अगदी वॉन करून दिलंय. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. काय मॅच रंगली, परंतु महत्वपूर्ण या मॅच मध्ये ही महत्वाची गोलंदाजी. अगदी या गोलंदाजीच्या माध्यमातून जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. व्हॉट अ गोलंदाजी बाय मिस्टर महेंद्र. षटकार येऊन सुद्धा मॅच मध्ये शेवटच्या मोमेंटला अगदी चेंडू बीट झाले आणि जिथून ही मॅच अगदी रंगताना पाहायला मिळाली आणि सामना वॉन झालेत. पाटील 5-1 4-1 हा संघ आणि खुश आहेत अनिलजी पाटील अगदी आपल्या संघाच्या या कामगिरीवर. परंतु जे षटक महत्वाचं होतं सो आपण त्याचीच निवड केले मॅन ऑफ द मॅच करिता. नन ऑफ द दॅन सिच्युएशन कशी असो परंतु खंबीरपणे आपल्या संघाच्या पाठी राहिला मिस्टर महेंद्र असेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. सो या महेंद्र मॅन ऑफ द मॅच आपणास देऊन सन्मानित अगदी केलं जाईल. चला या दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्याकरिता एक गोड व्यक्तिमत्व भावेशजी बाबर अगदी उपस्थित